हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. आज मी आपल्यासोबत एक रेसिपी शेअर करत आहे जे की 6 महिन्यांच्या बाळासाठी खूपच हेल्दी आणि उपयोगी आहे. आपण जे बाहेरून सॅलड आणतो ना ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रोटीन युक्त आणि कितीतरी पटीने टिकून राहणारे असे हे होममेड सॅलड. चला तर आपण सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा घेणार आहे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ. नंतर त्या दोन्हींना स्वच्छ असे धुवून घ्यायचे. नंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक स्वच्छ असे कापड घ्यायचे. त्यावरती आपण मूग डाळ धुतलेली आणि तांदूळ दोन्ही असे पसरवून टाकायचे. एक पंख्याखाली आपण सुकत घालायचे. नंतर ते सुकल्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे. कढाईमध्ये आपल्याला ते सुकलेले तांदूळ आणि मूग डाळ आपल्याला चांगले असे गरम करून घ्यायचे. जरा लालसर असा रंग येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. भाजून घेतल्यानंतर आपल्याला ती मिक्सरमधून असे ते बारीक वाटण करून घ्यायचे आहे. ते बारीक वाटण करून झाल्यानंतर आपलं होममेड सॅलड तयार आहे. एका पातेल्यात आपण 1 चमच सॅलड घ्यायचे आहे. आपल्या बाळा खात असेल ना त्याप्रमाणे आपण त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो. नंतर त्या सॅलडमध्ये आपण थोडे पाणी टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. नंतर ते व्यवस्थित मिक्स केल्याने कशी गाठी राहत नाहीत. आणि गाठी असे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ते गॅसवरती शिजत ठेवायचे. चांगले असे शिजवायचे. शिजल्यानंतर आपलं कसं घरगुती पौष्टिक सॅलड. तुम्ही पण असं सॅलड घरी नक्की ट्राय करू शकता. माझा व्हिडिओ आवडल्यास मला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू.